नमस्कार मित्रांनो, आज बनवणार आहे मी अंडा पकोडा। त्याकरिता मी इथं अंडे घेतलेली आहे 10-12। आता त्याला बॉईल करून घेऊया। मी इथं मातीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्व अंडी टाकून घेऊया। बघा, सर्व अंडी टाकून घ्यायची पाण्यामध्ये। सर्व अंडे टाकून झाले आहेत पाण्यामध्ये। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अंडी फुटत नाही तर। इथे गॅस ऑन करायचा आणि त्याच्यावरती ही जी अंडी आहेत ती बॉईल करायला ठेवून द्यायची। बघू शकता, अंडी आपली बॉईल झालेली आहे। आता आपण सर्व अंडी आहे ना प्लेटमध्ये काढून घेऊया। हे जे अंडे आहेत ना याच्यावरती आपण आता टप्पर काढून घेऊया सर्व। बघू शकता, आपण अंड्याचे टप्पर काढलेले आहेत सर्व। आता अंड्याचं बॅटर तयार करू आपण। मी पहिलं बेसन घेतलेलं आहे, थोडं मीठ, थोडी हळद, थोडं जिरा पावडर, थोडं हिंग, धनिया पावडर, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, थोडं बेकिंग पावडर, 2 अंडी। आता याला सर्वांना मिक्स करायचं आपण। बघू शकता, बॅटर आपलं तयार झालेलं आहे। गॅस ऑन करूया आणि याच्यावरती कढई ठेवूया। कढईमध्ये तेल टाकूया आपण। बघू शकता, इथं बॅटर आहे। हे आपण अंडे असे कापून घ्यायचे आणि त्या बॅटरमध्ये सोडायचे। बघू शकता, असे होतात अंडा पकोडा। बघू शकता मित्रांनो, आपला अंडा पकोडा